नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 17 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025 मित्रांनो लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी जे आपण रेग्युलरली जे मित्रांनो जेवढं काही संभव प्रश्न आहेत ते या ठिकाणी मित्रांनो आपण पाहत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे येत नसेल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली मित्रांनो टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिली आहे, तिथून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही उच्च न्यायालय भरतीचे अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहता येणारे असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो कॉम्प्युटर जीकेचे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला संगणकावर आधारित जेवढे काही जीके जीएसचे क्वेश्चन असतात, जे की परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात आणि आपल्या देखील मित्रांनो लिपिक या पदाच्या परीक्षेसाठी मित्रांनो 10 प्रश्न जे की फक्त आणि फक्त कॉम्प्युटर या टॉपिकवरचे मित्रांनो येणारे आहेत. तर सर्व काही आपण पैकीच्या पैकी अर्थात 10 पैकी 10 आपल्याला बरोबर आणायचे असतील तर मित्रांनो आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहत चला, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही कॉम्प्युटर रिलेटेड IMP क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत असतो. तर सुरू करू मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आणि यामध्ये पाहू आजच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाहू शकता, जो की पहिला काय म्हणतो पहा, की STTP स्टँड्स फॉर, म्हणजे की STTPS थोडक्यामध्ये जो काही फुल फॉर्म आहे तो नेमका काय आहे, असा या ठिकाणी थोडक्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की STTP स्टँड्स फॉर. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं जे मित्रांनो जे की HTTPचं थोडक्यामध्ये पूर्ण रूप या ठिकाणी होणार असेल. आणि हे एक IMP मित्रांनो जे की फुल फॉर्म्स आहे, म्हणजे की शॉर्ट फॉर्मच्या याच्यामध्ये वारंवार विचारलं जाणार आहे, त्यामुळे हे तुम्ही तोंडपाठ करूनच ठेवा. हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं जे याचं पूर्ण रूप होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, जो की दुसरा प्रश्न काय म्हणतो पहा, की रोम स्टँड्स फॉर. जे रोम आहे, जे रोम म्हणजे काय किंवा रोमचं फुल फॉर्म काय आहे, अशा ठिकाणी याचा प्रश्न विचारलेला आहे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी 2 रीड ओनली मेमरी असं जे आहे थोडक्यामध्ये, जे की रोमचं हे फुल फॉर्म होणार असेल. रीड ओनली मेमोरी असं जे आहे याचं पूर्ण रूप होणार असेल. पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला असा आहे, C++ इज अ. तर C++ हे काय आहे, असं थोडक्यामध्ये हा प्रश्न आहे. म्हणजे की OS आहे. OS म्हणजेच काय, तर ऑपरेटिंग सिस्टम आहे का, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे का, CPU आहे. तर यापैकी हे C++ हे काय आहे, तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. तर जावा, C++ हे संपूर्ण जे आहेत एक प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे प्रकार आहेत. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न, जे की जावा इज अ, जे की मी तुम्हाला रिसेंटली प्रश्नामध्ये सांगितलेलं होतं, C++, जावा हे वगैरे. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर जावा देखील हे एक प्रोग्रॅमिंग लँग्वेजच आहे आणि C++ ही देखील एक प्रोग्रॅमिंग लँग्वेजच आहे. यावरून तुम्हाला ते स्पष्ट झालेलं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढील आपला असा आहे, व्हॉट इज अ इंटरनेट एक्सप्लोरर. तर इंटरनेट एक्सप्लोरर म्हणजे काय, असा या ठिकाणचा प्रश्न आहे. तर इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की ब्राउझर. तुम्ही पाहता तुमच्या फोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा एक ब्राउझर असतो, जे की एम्बेडेड असतो. म्हणजेच काय तर असतो तो, की आपण जेव्हा मोबाईल घेतो आपल्या मोबाईलमध्ये जे काही इतर ब्राउझर जर नसतील, परंतु हा ब्राउझर जे की कंपल्सरी असतो. काही काही मोबाईलमध्ये क्रोम राहत नाही, पण क्रोम आपल्याला परत प्ले स्टोरला जाऊन जे आहे ते डाउनलोड करावं लागतं. परंतु आता जे काही आता फोन येतात त्यामध्ये क्रोम एम्बेड आहे, पण त्यासोबतच इंटरनेट एक्सप्लोरर हे जे आहे जे की परमनंट आहे संगणकामध्ये, तर हे असणं गरजेचंच आहे. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 6वा असा आहे, प्रिंट ऑप्शन इज गिवन इन मेनू. जे प्रिंट ऑप्शन आहे, जे की प्रिंट पर्याय कोणत्या मेनूमध्ये असतो, असा प्रश्न आहे. तर याचं कोणत्या मेनूमध्ये असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की फाईल या मेनूमध्ये असतो. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रिंट ऑप्शन अवेलेबल इन मेनू, तर थोडक्यामध्ये हा तोच प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर सेमच आहे. पर्याय नंबर ए उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला, टाईप की F12 इज. तर जे काही आपले F12 ही जी आहे कोणत्या प्रकारची की आहे असं म्हटलं आहे. तर जे की आपल्या कीबोर्डवर तुम्ही पाहता संगणकाच्या कीबोर्डवर जे आहे F1, F2, F3 असं जे आहे थोडक्यामध्ये F12 पर्यंत कीज असतात. तर ते कीज जे आहे जे की काय म्हणून ओळखल्या जातात, कोणत्या नावाने, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की फंक्शन कीज. त्याला जे आहे फंक्शन कीज म्हटलं जातं. त्यामुळे जे आहे एफ म्हणजेच काय, तर फंक्शन असं जे आहे त्याचा अर्थ होतो. तर F1 to F12, F1 पासून ते F12
पर्यंतची संपूर्ण फंक्शन कीज त्या ठिकाणी असतात, हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर प्रश्न 9 आपला पुढील, वर्ड हे कोणत्या प्रकारचं थोडक्यामध्ये सॉफ्टवेअर आहे? वर्ड इज टाइप ऑफ सॉफ्टवेअर असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे काय उत्तर असायचं पर्याय नंबर सी, जे की ऍप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये हे सॉफ्टवेअर आहे. म्हणजेच काय, तर ऍप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये कशामुळे म्हणू शकतो आपण, कारण का ऍप्लिकेशन फॉर्मॅटमुळे ते आपल्याला कधीही डाउनलोड करता येतं आणि कधीही त्याला डिलीट करता येतं. त्यामुळे जे आहे ऍप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये आहे, ऍप्लिकेशन टाईपमध्ये आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10, व्हॉट इज द मिनिमम झूम पर्सेंट इन MS Excel 2010? या ठिकाणी जे की MS Excel 2010 मध्ये किमान झूमचं जे पर्सेंटेज आहे ते किती टक्के आहे असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, 10% एवढं जे आहे थोडक्यामध्ये, जे की MS Excel 2010 मध्ये मिनिमम आहे. पर्याय नंबर याचं काय होईल, उत्तर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. तर जे कोणी विद्यार्थी अजूनही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल, ज्यामध्ये आपला कोर्स हा मिळवणार असेल, तर त्यांनी वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यामधून आपला संपूर्ण काही स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. जर तुम्हाला ही लिपिक्स एक्झाम क्रॅक करून लिपिक या पदावर तुम्हाला रुजू व्हायचं असेल तर मित्रांनो आपण जेवढं काही त्या ठिकाणी स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे, जेवढे कोर्सेस आपले त्या ठिकाणी आहेत त्याचे मित्रांनो तुम्ही संपूर्ण काय अभ्यास करा. 100% मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने असणार असेल. त्यानंतरचा पाहू आपण पुढील प्रश्न 11वा काय म्हणतो, ड्रॉप कॅप्स ऑप्शन शोन इन टॅब या ठिकाणचा प्रश्न असा आहे, म्हणजे की जे काय ड्रॉप कॅप्स असतं हा पर्याय कोणत्या टॅबमध्ये असतो असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इन्सर्ट ह्या टॅबमध्ये जे आहे थोडक्यामध्ये असतो. त्यानंतरचा प्रश्न 12वा, इच एक्सेल फाईल इज कॉल्ड अ वर्कबुक बिकॉज, तर जे प्रत्येक एक्सेल फाईलला वर्कबुक का म्हणतात असा हा प्रश्न आहे. त्यामागचं कारण काय असतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की इट कॅन कंटेन मेनी सीट्स, म्हणजे की त्यात अनेक सीट्स असू शकतात म्हणून जे आहे त्याला वर्कबुक असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 13वा प्रश्न, विच झूम पर्सन कॅन नॉट बी डन इन MS Excel 2010, तर या ठिकाणी काय म्हटलंय की MS Excelच्या 2010 मध्ये जे की कोणता झूम पर्सेंट करता येत नाही, तर कितीपर्यंत किंवा कोणता झूम पर्सेंट करता येत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 5% करता येत नाही. त्यानंतर 14वा प्रश्न, वेअर यू कॅन स्पेसिफाय बॉर्डर कलर इन MS Excel 2010, म्हणजेच काय, तर MS Excel 2010 मध्ये जे काही बॉर्डर कलर असतो तो कुठे ठरवता येतो. तर याचं उत्तर काय होईल, तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, जे की फॉन्ट ग्रुप आणि बॉर्डर यामध्ये जे आहे आपल्याला ठरवता येतं. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 15वा प्रश्न, सिलेक्ट द चार्ट टाइप विच इज नॉट इन MS Excel 2010, म्हणजेच काय, तर जे MS Excelचं आहे 2010 यामध्ये खालीलपैकी कोणता चार्ट प्रकार जो की उपलब्ध नाही असं म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर ड, जे की बर्गर हा जो आहे थोडक्यामध्ये चार्ट टाइप यामध्ये उपलब्ध नाही. पर्याय नंबर डी हा उत्तर होणारा असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, लाईन स्पेसिंग इन अ स्लाइड रेफर्स टू, तर जे लाईन स्पेसिंग असतं जे काही स्लाइड मधील लाईन स्पेसिंग म्हणजे काय असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की द स्पेस बिटवीन लाईन ऑफ टेक्स्ट, म्हणजे की मजकुरांच्या ओळीमधील अंतर असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न 17वा आपला,
इट इज नॉट पॉसिबल टू इन्सर्ट चार्ट इन प्रेझेंटेशन, म्हणजे की प्रेझेंटेशनमध्ये चार्ट इन्सर्ट करणं शक्य नाही. हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे हे ऑप्शन नंबर बी, जे की फॉल्स आहे. तर फॉल्स या ठिकाणी होणारं असेल. त्यानंतरचा 18वा प्रश्न, अ न्यू प्रेझेंटेशन कॅन बी क्रिएटेड फ्रॉम, जे नवीन प्रेझेंटेशन आहे ते कशापासून तयार होतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ऑल ऑफ दोज, ज्यामध्ये ब्लँक प्रेझेंटेशन असतं, एक्झिटिंग प्रेझेंटेशन असतं आणि डिझायनिंग टेम्पलेट या सर्वांपासून बनतं. म्हणून पर्याय नंबर ड उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, हेडर अँड फुटर ऑप्शन आर गिवन इन टॅब, तर जे हेडर अँड फुटर आहे जे की कोणत्या टॅबमध्ये आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इन्सर्ट टॅबमध्ये आहे. पर्याय हे ए उत्तर होणारं असेल. त्यानंतर 20वा प्रश्न आपला परत. 20वा प्रश्न काय म्हणतो पहा, यू कॅन क्रिएट डॉक्युमेंट इन MS पॉवर पॉईंट, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की फॉल्स, की MS पॉवर पॉईंटमध्ये डॉक्युमेंट तयार करता येते, जे काही MS पॉवर पॉईंट या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी होणारं असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न, फॉरवर्ड ईमेलिंग इज द सेम ॲज रिप्लाइंग टू ईमेल मेसेज, तर याचं जे उत्तर आहे काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की फॉल्स हे होणारं असेल. त्यानंतर 22वा प्रश्न, जे काही या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विंडोज 7 आर, म्हणजे की विंडोज 7ची वैशिष्ट्ये कोणती आहेत खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ऑल ऑफ दिस, ज्यामध्ये इझी ऑपरेटिंग सिस्टम हे देखील आहे, एक्सलंट ग्राफिकल इंटरफेस हे देखील आहे, एक्सलंट सिक्युरिटी फीचर्स हे देखील आहे. म्हणून पर्याय नंबर ड होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न आपला, BCC स्टँड्स फॉर, म्हणजे की BCCचं मिनिंग काय आहे सांगायचं या ठिकाणी, तर BCCचा मिनिंग होतो ब्लाइंड कार्बन कॉपी असा. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, MIDI स्टँड्स फॉर, तर MIDचं फुल फॉर्म, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस असा थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यानंतर 25वा प्रश्न, स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ अ फ्लॅश मेमोरी कार्ड इज, जे काही स्टोरेज फॅसिलिटी आहे, तर याचं उत्तर काय असणार असेल, जे काही फ्लॅश मेमोरी कार्डची स्टोरेज क्षमता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 2GB टू 64GB एवढं जे आहे स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ फ्लॅश मेमोरी कार्डची आहे. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते, जे की आपण या भागामध्ये पाहिलेले आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे अजून जास्तीत जास्त व्हिडिओ पाहिजे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, त्यावर आपण लवकरात लवकर सर्व आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली आपली बॅच जॉईन केलं असेल त्यांनी जॉईन करून घ्या, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल. तर व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.